मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। माझा पिन कोड नंबर आहे रावेरचा 425508। माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे 9850015558। हाच माझा एकमेव मोबाईल नंबर आहे, दुसरा कुठलाही नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मी स्वतः चालवत असतो। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र या ठिकाणी आहे। जळगावपासून 65 किलोमीटर, भुसावळपासून 35 किलोमीटर आणि बऱ्हाणपूर मध्य प्रदेशपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। रावेरच्या बस स्टँडपासून 2-3 मिनिटं अंतरावर माझं कार्यालय आहे आणि रेल्वे स्टेशनपासून मात्र 2 ते 2.5 किलोमीटर आहे। रावेरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच सर्वजण येतात। तिथून त्यांच्या पाठीमागची बाजू म्हणजे सराफ बाजारात जाते। 2-3 मिनिटाच्या अंतरावर लक्ष्मीनारायण मंदिर आहे, ओटा आहे मोठा, त्याच्यावर फुलं विक्री करणारे बसतात 2-3 जण मुलं। त्याच बाजूला जे बोळ आहे त्याला गल्ली म्हणतात। बाजूला जिथे फुलं बसतात तिथे दर्गा आहे, तिथूनच एक वाट जाते बोरकर गुरुजी, लगेच अर्ध्या मिनिटाच्या आत। अन्यथा आपल्याला नाही कळलं तर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जावं। मी नेहमी आतमध्ये जावं हा शब्द वापरत असताना पुष्कळसे लोक बाहेर उभे राहून चौकशी करतात। व्हिडिओ नीट ऐकला पाहिजे। आपणासाठी हा व्हिडिओ आहे। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। प्रत्यक्ष भेट घेणं अत्यंत उचित। व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे। व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्यापूर्वी, पुन्हा शब्द ऐका, व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्यापूर्वी मला अगोदर विचारणा करावी। तुमची समस्या मी जाणून घेईन आणि मग मला कोणती माहिती हवी आहे ती आपण व्हॉट्सॲपवर टाकावी। पुष्कळचे जण मला न विचारता व्हॉट्सॲपवर माहिती टाकतात। काय करावं काय नाही हा समज होतो आणि मग असे डिलीट होऊन जातात। रोज कमीत कमी असे 5 ते 7 किंवा त्याच्याहून 10 पावतं मला डिलीट करावे लागतात, कारण त्याशिवाय तरुणोपाय नसतो। कारण पुन्हा तुम्हाला फोन करणे, पुन्हा तुमच्याकडून हे घेणे, इतका उपद्व्यामामध्ये वेळ जातो, टाईम जातो, त्रास होतो, कष्ट होतात आणि इतरांना वेळ दिला जात नाही। मग त्यांच्या कामासाठी उशीर होतो, जे नियमितपणे वागणारे आहे त्यांच्यासाठी। तसं हे लक्षात घ्यावं। यंत्रसिद्धी अभिमंत्रित करून आलेली आहे। 3 यंत्रसिद्धी आहे। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी जरूर मागवावी। व्हॉट्सॲपद्वारे आपल्याला मी ही माहिती देत आहे। 7 बाय 11 इंचाचंच पाकिट पाठवावं, लहान पाठवू नये, मोठं पाठवू नये। नसेल तर त्या मापाचं पाकिट तयार घरी करा, त्याच्यावर आपला पत्ता लिहा। 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं चांगली चिटकवा। पोस्टाच्या तिकीट आलेल्या असते, तिकिटामध्ये त्याला गोंद नसतो, डिग नसतो, ती चिटकत नाही। नवीन डिंक घेऊन त्याच्या पाठीमागे लावून नीट चिटकवा, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, माझा मुळीच लिहू नका। दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहा, त्याच्यामध्ये हे पाकिट घाला, पूर्णपणे सीलबंद करा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। ही माहिती आपण पुन्हा पुन्हा ऐकावी, त्याच्यात चूक होऊ देऊ नये। कारण प्रत्यक्ष पाठवण्याचं कार्य माझ्याकडे नसते, हे इतरांकडे विभाग आहे त्यांच्याकडे असते। ते नियमाने चालणारे आहेत, तर नियमित जे असेल त्यांच्याचकडे ती यंत्रसिद्धी पाठवली जाते, अन्यथा तुमचं पाकिट नष्ट केलं जाते। ही यंत्रसिद्धी सर्वांना चालणारी आहे, सर्वांना दिसेल अशी लावायची आहे। एका रांगेत लावा, 1 इकडे, 2 तिकडे, 3 तिकडे लावले तरी चालेल। तिसरं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे। हार, फूल, अगरबत्ती, दिवा, गुळाचा नैवेद्य दाखवू शकतात। अभिमंत्रित केलेले असल्याने आपल्याला फार पूजापाठ या ठिकाणी करण्याची गरज नाही, सिद्धता करण्याची गरज नाही, हे लक्षात घ्यावं। ही विनामूल्य आम्ही देतो। स्वर्गीय सौ निर्मला वी बोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वांचं जे 3 यंत्र आहे, काही एक मोठा आहे, 2 लहान आहे।
मोठ्या यंत्रामध्ये तिघही यंत्रसिद्धी बसली असती, परंतु ज्योतिषशास्त्राच्या नियमाने त्याचा आकार, त्याचं वजन ठरलेलं आहे, म्हणून आम्ही त्याच पद्धतीने ते तुम्हाला देत असतो. एकाच यंत्रामध्ये 3 यंत्रसिद्धी बसवून खर्च वाचला असता, पण आम्हाला खर्च वाचवणार नाही आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे आम्हाला चालावं लागेल, शास्त्र बंधनं आम्हाला पाळावी लागतील, त्याप्रमाणे आम्ही ती केलेली आहेत. असो, आजचा विषय जो आहे सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझे विचार, माझे मार्गदर्शन आपल्याला आवडत असतील, हवे असतील तर आपण इतरांना शेअर करा आणि हे आपलं व्हिडिओचं माध्यम, चॅनलचं माध्यम अधिकाधिक लोकांना समजू द्या, उमजू द्या आणि त्यांना पण पुण्याचा लाभ घेऊ द्या. आपल्याला पण पुण्याचा लाभ मिळणार आहे, मला समाधान होणार आहे. हे सर्व कार्य मी तर विनामूल्य करतो आहे. आता पाऊस थांबला आहे. 6 जिने चढून मी इथे गच्चीवर आलेलो आहे. 77 वय आहे आणि एका पायाने लागले असल्यामुळे चालता येत नाही. जवळजवळ अर्धा तास मला बसत मी या ठिकाणी आलेलो आहे. केवळ तुमच्यासाठीच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी आपलं कार्य सुरू ठेवावं या शब्दाशी मी बांधिलकी आहे. असो, आज आपण आपली देवी आणि कुळदेवता याच्याविषयी बोलणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. आजकाल विभक्त कुटुंब पद्धती होऊ लागलेली आहे. मुले नोकरीला शिकतात, नोकरी करतात, बाहेरगावी जातात, तिथे स्थायिक होतात. काही मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी जातात, लग्न यावं होते, तिकडेच संसार थाटला जातो, आईवडिलांशी संबंध तुटला जातो आणि याच्यामध्ये मग संस्काराची माहिती या दाम्पत्यांना नसते, मुलामुलींना नसते आणि मग इथे सर्व घोळ होत असतो. असा हा घोळ होत असताना मात्र याचे परिणामही मात्र दुष्परिणामच होतात. मग शेजारा पाजाराला आपली जी सून आहे ती विचारते, मुलाची बायको, पत्नी, आणि शेजारी जसे जाती धर्म असतील, पंथ असतील त्याप्रमाणे यांना मार्गदर्शन करतात आणि ते पूजा अर्चा, व्रत वैकल्य होते, त्याला काही अर्थ नाही. आणि मग कालांतराने काहीतरी आलं डोक्यामध्ये, किंवा माहेरची आई आली त्यांची, किंवा माहेरीच जास्त विचारते सूनबाई, सासू सासऱ्याला विचारत नाही. हे अधिक तर आपण बघतो. आणि आई तिच्या घराण्याप्रमाणे ती माहिती देते की आपली घराण्याची देवता ही आहे, ती आहे, असं पूजा करतात. पुरण घालावं लागते, पुरणाचं नैवेद्य घालावं लागतं, दिवेला प्रज्वलित करावं लागतात, कणकेचे दिवे करावे लागतात, वगैरे वगैरे वगैरे. आणि ही तिची आई सांगते, त्याप्रमाणे मग आचरण सुरू होते आणि इथेही घोळ होतो. स्त्रीच्या घराण्यातील कुठलीही वस्तू, कुठलेही आचार, कुठलेही विचार, धार्मिकतेच्या बाबतीतील, संस्काराच्या बाबतीतील, धर्मकारणाच्या बाबतीतील मात्र इतरत्र चालते. कुळाचार असो, व्रतवैकल्य असो, कुळदेवता असो, कुळदेव असो, हे सुनेच्या माहेरचं काहीही चालणार नाही, चालत नाही. ते चुकीचं आहे, निषिद्ध आहे. ज्या वेळेला तुम्ही माहेर सोडतात, शुभमंगल सावधान हा शब्द उच्चारल्याबरोबर माहेर सोडून तुम्ही माप ओलांडून सासरी येतात, त्याच वेळेला तुमचं कुळ दैवत सगळं काही बदलते, गोत्रगित्रसह. माहेरी जन्म घेतला जातो हा 25 वर्षापावतर, पण 75 वर्षाचा अधिक 3 भाग हे सासरी आपल्याला काढवायचे असते. माहेरी जन्म आणि सासरी मरण असं स्त्रीच्या जीवन आयुष्यातील हा खेळ असतो. आणि जे संतती उत्पत्ती होणार आहे तुम्हाला, ही संतती ही पुरुष सत्याक पद्धती आपल्याला स्वीकारलेली आहे सर्व जगाने. परंतु धर्म आचरण कारणात सुद्धा आपण पण बघितलं की सीता पण रामाकडे आली, पार्वती पण शंकराकडे आली, लक्ष्मी पण नारायणाकडे आली
असे हे देवी देवतापासूनचं जप आहे. तर या ठिकाणी आपल्याला या सांगावंसं मला असं वाटते की व्रतवैकल्य ही तुम्ही नोकरीच्या ठिकाणी वेगळे राहत असले तरी तिथेही पूजापाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ सासू सासरे करता म्हणून तुम्ही करायचं नाही हे पण बरोबर नाही. तुम्हालाही करणं आवश्यक आहे, बंधन आहे. 4 मुलं 4 ठिकाणी असतील, वेगवेगळ्या गावात असेल तर 4ही ठिकाणी आणि पुन्हा सासू सासरे तर करणारच आहे. आपल्याला त्याच पद्धतीने त्याच रीतिरिवाजाप्रमाणे त्याच अनुषंगाने आपल्याला ते पूजा अर्चा करायचं आहे. वर्तमान स्थितीत वेगळे राहणाऱ्या कुटुंबामध्ये महाराजांचं प्रस्थ फार वाढत चाललेलं ही एक उचित योग्य गोष्ट नाही. कारण महाराज असे यांचं स्थान आपण जर बघितलं तर ते देवाच्या समपन स्थान नाही, देवाच्या बरोबरीचं स्थान महाराजांचं मुळीच नाही. महाराजांनी सुद्धा देवाची आराधना केली आहे, देवांच्या चरणाशी लीन झालेले आहे. महाराजांनी देवदेवतांचे आचरण केलेलं आहे, देवदेवतेच्या कथा प्रवचनं सांगितलेली आहे. ही सगळी भक्त मंडळी आहे. तुम्ही जसे देवाचे भक्त आहे, मी जसा देवाचा भक्त आहे, तसे ते देवाचे भक्त आहे. एवढं की ज्ञान संपन्न थोडी अधिक जास्त आहे. जातीपातीचा प्रश्न इथे पडत नाही, कारण पूर्वीचा ठराविक जातीचे लोक कथा कीर्तनकार प्रवचनामध्ये होते. आता सर्व जाती समूहाचे लोक येऊ लागलेले आहेत. म्हणजे तो प्रश्न आता बाद झालेला आहे. तर आपली कुळदेवता कोणती? आता पुष्कळांना कुळदेवी माहीत असते, ती पण माहीत नसते. आणि बहुतेकांना 99% लोकांना कुळदेव कोण आहे हेच माहीत नाही. माझ्यासमोर ज्या वेळेला मी आता या प्रवासाच्या दरम्यानमध्ये मी निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर 99% लोकांना, काहींना कुळदेवी माहिती आहे, 30-40% लोकांना. पण कुळदेव कोणते आहे हे तर बहुतांशी लोकांना माहिती नाही आहे. आश्चर्य आहे धर्माच्या बाबतीत. कसे विश्वगुरू होणार? प्रत्येकाच्या घरामध्ये काही धार्मिक ग्रंथसमूह आहे का? साहित्य आहे का? रामायण महाभारत आहे का? गीता आहे का? किती घरामध्ये आहे, किती घरामध्ये नाही आहे हे बघायला नको? महाराजांचा फोटो लावतात तुम्ही, महाराजांची पूजा करतात, महाराजांची एखादी चोपडी चापडी तुमच्याजवळ असते. पण त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ रामायण महाभारत गीता आहे, ज्याच्याने आपला संस्कार चालतो, धर्म चालतो, ते नाही. त्यांचे फोटो नाही, त्यांची मूर्ती नाही, त्यांचं गायन नाही, त्यांचं आचरण नाही, कसं चालणार? मग एखाद्या वेळेस ह्याच्या माध्यमातून कुळदेवतेला रोष होतो, कुळदेवतांना रोष होतो. धर्माच्या विरुद्ध हे कार्य चाललेलं असते, आचरण चाललेलं असते. आणि मग तुम्हाला लाभ होण्याच्या ऐवजी दुःख प्राप्त होते. प्रत्येकाला आपलं गोत्र माहिती पाहिजे. गोत्र माहिती नसलं तर मग पूजापाठ करून काहीही उपयोग नाही, त्याची फलप्राप्ती होणारच नाही. च लावला आहे. गोत्र हे आपल्या घराण्याचं आपलं मुख्य आधार आहे. गोत्रानुसारच विधी संपन्न होत असतात. गोत्राचं उच्चारण करावं लागत असते. आणि काही वेळेला गोत्र माहीत नसतं तर कौशिक नावाचं ऋषींचं गोत्र लावलं जाते. माहिती नाही म्हणून ते लावलं जाते, पण ते पण चुकीचं आहे. आपलं गोत्र कुठलं आहे आणि तुम्ही कौशिक गोत्र वापरत आहात, फलप्राप्ती 100% होणारच नाही. म्हणून गोत्र माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुळदेवी माहिती असणं, तर कुळदेवता माहिती असणं आवश्यक आहे. काही लोक राजस्थानमधून आलेले आहे, काही लोक मध्य प्रदेशातून, काही लोक यूपीतून, पंजाबमधून, काही केरळ मद्रासमधून आलेले आहेत. आणि काही आपल्या महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत, दुसऱ्या प्रांतात स्थायिक झालेले आहेत. तेव्हा त्यांची देवी देवता ह्या तिकडच्याच असतात, इकडच्या मुळीच नसतात. राजस्थानवाल्यांची राजस्थानी देवी असेल,
मध्य प्रदेशवाल्यांचे मध्य प्रदेश असेल, चामुंडा देवी देवाची असेल मध्य प्रदेशची, कोणाची उंटावरची देवी असेल, हे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार आपण आचरण करायला पाहिजे। महाराष्ट्रात आपल्याला जर महाराष्ट्रीयन आपण आहोत तर रेणुका माता माहूरगडची ही एक कुलदेवी गणली जाते। कोल्हापूरची महालक्ष्मी माता ही कुलदेवी म्हणून गणली जाते। तुळजापूरची देवी भवानी माता ही गणली जाते। 3.5 शक्तिपीठ आणि अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी देवी माता वणीची नाशिक जवळची ही गणली जाते। म्हणजे महाराष्ट्रात जे परंपरागत राहणारे लोक आहेत त्यांच्या प्रामुख्याने ह्याच 4 देवी आहेत। या 4 देवी आपल्यापैकी आपल्याला कोणती आहे तर ते बहुतांशी उच्चवर्णीय जे म्हणतात ब्राह्मण समाज, त्यांच्या काही शाखा, संपूर्ण नाही। महालक्ष्मी कोल्हापूरची त्यांची कुलदेवता असण्याची अधिक संभावना असते आणि आपण बघितलं तर बहुतांशी हेच दिसून येते। त्याचप्रमाणे जानवेधारी जे लोक आहेत, वैश्य सोनार आहे, सुतार आहे, गुरव आहे, असे जे जानवेधारी लोक आहेत, काही ब्राह्मण समाज आहे, माहूरगडची रेणुका देवी त्यांची कुलदेवता असण्याची संभावना अधिक असते। जे मराठे आहे, मराठा म्हणून नावाजलेले आहे, जसे शिवाजी राजे महाराज कुलदेवी तुळजापूरची भवानी माता असते आणि इतरत्र ज्या शाखा आहे, उरलेला समाज जो आहे, मग तो कोणताही असो, कोष्टी समाज असो, परीट समाज असो, नावी समाज असो, यांच्या बहुतांशी कुलदेवी ही सप्तशृंगी देवी माता असण्याची संभावना अधिक असते। आता या कुलदेवी आपण बघितल्या साधारणतः महाराष्ट्रातील, तर देवता कुठली हा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपली जी कुलदेवी आहे, उदाहरणार्थ आपण माहूरगडची रेणुका माता घेऊ, तर यांच्या परिसरामध्ये जे कुलदेवतांचं स्थान आहे ते आपल्याला बघायला पाहिजे। आणि हे बघत असताना आपल्याला जेजुरीचा खंडोबा राया हा देव प्रामुख्याने असतो। कोल्हापूरची देवीची देवता ज्योतिबा ही असण्याची शक्यता जास्त असते। महाजन परिवार, क्षत्रिय परिवार, कोष्टी शिंपी परिवार यांची सप्तशृंगी देवी माता असण्याची शक्यता जास्त आहे। जो एकीकडे भावसार समाज आहे, यांची हिंगलाजी माता पाकिस्तानामध्ये आहे, ती त्यांची कुलदेवता आहे। कुलदेवताची माहिती आपण पाहत असताना तर कुलदेवतेची माहिती आपल्याला परिपूर्ण हवी। कुलदेवतेचा ग्रंथसामुग्री आपल्या घरात हवी। कुलदेवी घरात असताना त्यांचा मुखवटा आपल्याकडे असावा। जसा रेणुका मातेचा मुखवटा आहे, महालक्ष्मीची पूर्णाकृती आहे, सप्तशृंगीची पूर्णाकृती आहे, भवानी मातेची पूर्णाकृती आहे, अशा या पूर्णाकृती आपण पाहत असताना तुळजा भवानीची पूर्णाकृती आहे। अशा या पूर्णाकृती फक्त जो तांदळाचा खडा म्हटला जातो, रेणुका मातेचा जो मुखवटा आहे तेवढाच। तर हे कुलदेवी केवळ देवता मूर्ती स्वरूपात आपल्या घरात असणे आवश्यक आहे। शक्यतोवर ह्या चांदीच्याच मूर्ती करा,
असं प्रघात पण आहे. हा असा प्रघात असत असताना आपण पितळी धातूतही करू शकतात. गडगंज श्रीमंत लोक सुवर्णामध्येही करू शकतात. परंतु हे मूर्ती स्वरूपात असलेली बरी, पाषाणाची केली तरी चालेल. जशी कुळदेवी आहे तशी कुळदेवतेचा शोध घ्या आणि त्यांची पण मूर्ती देवघरात अवश्य असायला हवी. आणि सुनबाईंनी प्रामुख्याने आपल्या आईवडिलांना न विचारता सासू सासऱ्यांविषयी मार्गदर्शन घ्यावं. सासू सासऱ्यांचे ज्येष्ठ जे काही आहे पुरुष मंडळी, स्त्री मंडळी, त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन करून त्याप्रमाणे पूजा अर्चा कराव्या. देवीचं नवरात्र काही ठिकाणी असते, तर देवीचं नवरात्राच्या वेळेला मात्र रेणुका देवी असेल तर रेणुका देवीची स्थापना करा 9 दिवस. कोल्हापूरची असेल तर कोल्हापूर वासिनीची स्थापना करा 9-10 दिवस. तुळजापूरची भवानी माता असेल तर 9-10 दिवस स्थापना करा. अर्धशक्तिपीठ सप्तशृंगीची माता तुमची कुळदेवता असेल तर 9-10 दिवस स्थापना करा. त्या दिवशी ती हलवू नका. पूजा अर्चा करा, नैवेद्य दाखवा आणि दसऱ्याच्या दिवशी ती मूर्ती बाजूला सरकवून आपली मूळ जागेत ठेवून द्यावी. काहींना पुरणाचा नैवेद्य असतो, काही ठिकाणी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु या ठिकाणी असं दाखवत असताना मात्र काही ठिकाणी चुकीचा पायंडा पडलेला आहे आणि तो त्याप्रमाणे चालू असलेला आपल्याला दिसतो. तो म्हणजे मांसाहार. तर मांसाहार कदापि या काळामध्ये करू नका आणि त्याप्रमाणे नैवेद्य पण दाखवू नका. कुळदेवताचा जो आहे खंडेरावचा उत्सव असतो, खंडेरावच्या वेळेला काही आपण घेतलं बघूया. देवी देवता विषयी आपण माहिती घेत असताना जवळपास असलेले लोक, रेणुकाचे जवळपास खंडेराव आहे, महालक्ष्मीचे पास जवळपास ज्योतिबा आहे, सप्तशृंगीच्या जवळपास म्हणजे नाशिकच्या जवळपास श्रीराम आले होते म्हणून श्रीराम आहे आणि तुळजापूरला संगमेश्वर शिव आहे. ह्या हरिपूर गावाला हे आहे, जवळच आहे. ह्या देवी देवतांचे पूजन टाक आपल्या घरी हव्याला हवे. आपल्या देवघरामध्ये कोणत्या देवी देवता हव्या याविषयी पण मला विचारणा झाली. तेव्हा आपल्याला गणेश तर पहिला बुद्धिदाता असायलाच हवा. प्रथम पाद्यपूजन, नंतर सरस्वती विद्यादेवी असावी, लक्ष्मीनारायण सह असावी संपत्ती धनलक्ष्मीसाठी, बाळकृष्ण वंश संतती वृद्धीसाठी आणि मारुती अपमृत्यू येऊ नये म्हणून. मी अनेकांच्या घरी देवघरांचं दर्शन घेण्याकरता किंवा माहिती घेण्याकरता जातो तर 99% लोक मारुतीची मूर्ती ठेवत नाही. त्याला कारण असं सांगितलं जाते की मारुती हा संन्यासी आहे आणि घरात स्त्रिया असतात. मारुती हा संन्यासी मुळीच नाही. मारुतीने पण विवाह केलेला आहे. सूर्याजवळ मारुती ज्या वेळेला शिकण्यास गेले होते त्यावेळेला काही विद्या विवाहितांनाच शिकवल्या जातात, संन्यासी वर्गाला नाही. त्या काळात मारुतीने विवाह केलेला होता आणि मारुतीचं संपूर्ण आयुष्य आपण बघितलं रामायणातलं तर सीतेच्या कार्यासाठी, सीतेच्या शोधासाठी गेलेला आहे. म्हणजे सीता ही एक स्त्री आहे. मग स्त्रीला मारुती दर्शन वज्र कसं असेल, अनिष्ट कसं असेल, चुकीचं कसं असेल, योग्य कसं नसेल. म्हणजे ती कल्पना तुम्ही काढून टाका. अपमृत्यू येऊ नये म्हणून मारुती आपल्या घरात हवा. शंख घंटा हवा. महादेवाची लिंग नाग नंदीसह पार्वतीसह असायला हवी. पार्वती नसली तर हा महादेवाचे लिंग ही स्मशानभूमीतली लिंग होईल हे लक्षात घ्या.
महादेवाचं दोन कार्य, एक संसारी महादेव आणि एक मशानभूमीतला वैराग्य महादेव. मशानभूमी म्हटलं तुम्ही पाहायला गेले तर महादेवाचं जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये पार्वती नसावी. संसारी गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये पार्वती जरूर असावी. काही आता चुकीचे लोक इतरही राधाकृष्णाच्या मूर्ती, विठोबा रुक्माच्या मूर्ती ठेवू लागलेले आहेत. महादेव ज्या वेळेला वैराग्यात असतो त्यावेळेला ह्या मूर्तीचं काही काम नसते, निषिद्ध असतात. आणि देवघरामध्ये फक्त देवांचं वास्तविक देवघर, देवांचं घर, महाराजांचं घर नाही. म्हणून महाराजांचे फोटो देवघरात नसावे, देवघराच्या बाहेर लावू शकतात, ठेवू शकतात. प्रथम पूजन आईवडिलांचं, नंतर देवी देवतांचं, आणि मग तुम्ही एखाद्या ऋषीमुनींना, महाराजांना, एखाद्या संतांना मानत असाल, श्रद्धा असेल तर नंतर पूजन. पण कुळाचार, कुळदैवत, सणवार, व्रतवैकल्य ही मात्र घराण्याप्रमाणे चालत असतात. त्यात इतरांचा कोणताही समावेश नसतो. आणि याच्यामध्ये जर चुकीची असलं तर करून काही उपयोग होत नाही, फळप्राप्ती होत नाही. आणि जे योग्य दिशेने आपल्या कुळदेवीची मूर्ती, कुळदेवताची मूर्ती, देवाची मूर्तीचं पूजन झालं नाही तर मग मात्र अपरिमित अशा घटना घडतात. त्या कळत नकळत आपल्याला कळत नाही. म्हणून तुम्हाला सांगावंसं मला वाटते, तुम्हाला उचित मार्गदर्शन करणं माझं कर्तव्य आहे. पहिल्या प्रथम आपलं घराणं, पाटील घराणं, महाजन घराणं, चौधरी घराणं, गाडगीळ घराणं, कुलकर्णी घराणं, देशपांडे घराणं, आमचं बोरकर घराणं, या घराण्याला धक्का लावू नये मुलांनी, मुलींनी आणि सुनांनी. घराण्याचं नाव लौकिक करावं हीच आपली प्रथम जबाबदारी. आणि याच्यामध्ये जर घराण्याचं नाव जर बदनाम झालं, अनुचित ठिकाणी झालं किंवा बुडालं म्हटलं तर मात्र अशांचा शेवट काय होतो एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे. माझ्या आयुष्यात मी असे अनेक घराणे पाहिले, देवी देवतांची पूजा होत नव्हती, कुळाचार झाले नाही, काही हातून काही अपकृत्य झाले, घराण्याची बदनामी झाली. एकाच पिढीमध्ये संपत्ती लयास गेली. काहींचे वंश संपले, काहींचे घरदार ओस पडलेली आहेत. आजही आपण आपल्या अनेक गावामध्ये बघत असाल. मग अनिष्ट रोगराई होते, जे दुरुस्त होणारे नाही अशा पिढ्या निर्माण होतात, अपघात होतात, अपमृत्यू होतात, आत्महत्या होतात. अनेक प्रकाराच्या माध्यमातून हे अनिष्ट दुःख आपल्याला स्वीकारावंच लागते, सोसावंच लागते आणि पचवावंच देखील लागते. म्हणून घराणं हे महत्त्वाचं ठेवायचं. घराण्यामध्ये जे खानपान आहे तेच चालू ठेवायचं, त्याच्यात इतरत्र आणायचं नाही. पुष्कळ लोक अशुद्ध भक्षण करून मग जर तुम्ही देवदेवतांचं करण असं असाल ते पण उचित योग्य होत नाही. आजोबा आजी कसे राहत होते आहाराच्या बाबतीत, आजी आजोबा आहाराच्या बाबतीत, आई वडील आजोबा आहाराच्या बाबतीत, त्याचप्रमाणे आपल्याला आहार पण घ्यायला हवा. असो, कोणाला काही विचारणा करायची असेल, प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर आपण भेट घेऊ शकतात. मार्गदर्शनाची सोय निर्माण झालेली आहे, व्हॉट्सॲपद्वारे आपण घेऊ शकतात. पुढचा विषय आपण पुनश्च घेऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझे विचार आपल्याला पटत असतील तर आपण
इतरांना मार्गदर्शन करा, इतरांना सांगा आणि त्यांना चॅनलची माहिती द्या, सरप्राईज करा, त्यांच्याकडे वर्ग करा, त्यांना ह्याविषयी माहिती द्या. बोरकर गुरुजी यूट्यूबवर बघा म्हणून. असो, आजच्या कार्याला आपण इथे समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. निर्मलाबाई आज असत्या तर तुमच्यासोबत वार्तालाप झाला असता. असो, त्यांच्या साहित्य आता मला प्राप्त होऊ लागलेलं आहे, ते मी पुढे लवकरच सादर करेन. बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर.